युट्यूबवर पराठ्यांचा सैलाब आला असताना आपण कशाला बरं मागं राहायचं, आपण पण घेऊयात ना एखादी डुबकी मारून पटदिशील. म्हणून मग केला हा मेथी आलू पराठा. आता बघा मेथीचा एवढा बाहेर बहर चढलाय ना, तर मग सारखी सारखी ती मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो. तर असा हा ऑप्शन ट्राय करायला काय हरकत आहे ना. गहू व थोड्याशा बेसन पिठात हळद, तिखट, हिंग, ओवा, मीठ यांसोबत पीठ चांगले मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायचं, म्हणजे लाटताना पराठा फाटणार नाही. आता तेलाची बोटं लावून पीठ 15 ते 20 मिनिटं रेस्टला ठेवून द्यायचं आहे. स्टफिंगमध्ये फारसा झमेला न करता मी बटाटे उकडून घेतले होते, यातच मटार सुद्धा उकडले होते. दोन्ही स्मॅश करून यात आवडीचे मसाले आपण टाकायचे आहे. बारीक कट केलेला कांदा सुद्धा मी मिक्स केला आणि त्यानंतर छान असं ह्याचं स्मॅश करून घेतलं. जास्त स्मॅश करू नका, नाहीतर पाणीदार होतं स्टफिंग आणि मग ते लाटताना ते फाटून जातं. पीठ चांगले रेस्ट झाले असेल तर गोळा लाटून घेऊन यात स्टफिंग ऍड करायचं आणि सगळीकडून थोडीशी दाब द्यायचा, म्हणजे व्यवस्थित पसरून तो लाटला सुद्धा जाईल नंतरनं. आता हलक्या हाताने हा पराठा जाडसर लाटून घ्यायचा आहे. तव्यात तुपाची कंजूसी न करता अजिबात पराठा मस्त खरपूस रंगापर्यंत भाजून घ्यायचा. वाटल्यास बटरचा यूज करू शकता, पण किती लावणार ना बटर लावून मग त्यापेक्षा तूप इज हेल्दी ऑप्शन म्हणून सांगितले. बाकी तुमचं तुम्ही देख नाही का. आता हा पराठा दही व लोणच्या सोबत घेऊन तुटून पडा, कारण होतोच इतका भन्नाट ना की परत परत बनवायला वाटेल आणि सगळेजण आवडीनं खातील. हा पराठा तुम्ही ट्राय करून पहा, खूप छान हेल्दी बनतो आणि झटपटही होतो. तुम्ही नाश्त्यासाठी डिनरसाठी हा तयार करू शकता.